श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आपल्याला सगळ्यांना वाटत असतं की आपल्या घरात लक्ष्मी टिकावी, लक्ष्मीने वास करावा। यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे लक्ष्मी घरात टिकण्यासाठी 10 वास्तू टिप्स। वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये वास्तूशी संबंधित दोष असतात त्या घरामध्ये समस्या, रोग, आर्थिक नुकसान अनेकदा त्यांचा पिच्छा सोडत नाही। यानंतरही अनेक वेळा आपण पाहतो की खूप मेहनत करूनही माणसाला त्याच्या अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाही। चला तर मग आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्राचे काही सोपे उपाय सांगतो, जे जर तुम्ही तुमच्या घरात वापरल्यास तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम मिळतील। जर तुम्ही वास्तूचे हे सर्व नियम अंगीकारले तर तुमच्या समस्या नक्कीच बऱ्याच अंशी दूर होतील। घरात हळद मिसळलेले पाणी शिंपडा। वास्तूनुसार सकाळी साफसफाई केल्यानंतर पाण्यात हळद विरघळून घ्या। या द्रावणामध्ये आपण पाण्याने लक्ष्मीचा आपल्या घरात शिंपडल्यानंतर वास राहतो। गंगाजल शिंपडल्याने देखील नकारात्मक शक्ती दूर होते आणि वास्तुदोषही दूर होतात। धार्मिक पुस्तके योग्य दिशेने ठेवा। चुकीच्या दिशेने ठेवलेल्या धार्मिक पुस्तकांमुळे वास्तुदोष निर्माण होतात। वास्तुनुसार धार्मिक ग्रंथ नेहमी पश्चिम आणि ईशान्य दिशेला ठेवावेत। धार्मिक पुस्तके ही कधी इतर कोणत्या दिशेला गादीखाली, उशीखाली ठेवू नये, त्यामुळे ते शुभ असे मानले जात नाही। तुमच्या घरातील मंदिरात विशेष काळजी घेतली पाहिजे। वास्तुनुसार तुमच्या घरातील मंदिर नियमित साधूक तुपाचा दिवा लावावा। मंदिराच्या प्रत्येक भागात घंटानाद करायला हवा, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते। घरामध्ये शंख फुंकल्याने वास्तुदोष दूर होतो। पूजेच्या ठिकाणी अर्पण केलेल्या फुलांचे हार दुसऱ्या दिवशी देवाला नवीन फुलांचे हार अर्पण करावे। तसेच देवतांची चित्रेही समोरासमोर ठेवू नये, त्यामुळे दोष निर्माण होतो। दाराजवळ झाडू कधीही ठेवू नका। वास्तुनुसार घराच्या साफसफाईसाठी ठेवलेला झाडू कधीही दाराजवळ ठेवू नका। झाडू पुन्हा पुन्हा पायावर आदळल्यास आर्थिक नुकसान होते। चुकूनही झाडूवर जड वस्तू ठेवू नका। घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर झाडूवर पडू नये अशा ठिकाणी झाडू ठेवा, त्यामुळे आर्थिक नुकसानास आपण पात्र ठरत नाही। घरातील चित्रे मनाला सुकवणारी असावीत। वास्तुनुसार आपण घराच्या भिंतीवर सुंदर हिरवाईने भरलेली, मनाला प्रसन्न करणारी चित्रे लावली पाहिजेत, त्यामुळे घरातील सदस्यांना मानसिक समस्यांपासून आराम मिळतो। दक्षिणेकडे डोके ठेवून झोपा। वास्तुनुसार घरातील कोणत्याही सदस्याला रात्री झोप येत नसेल तर वास्तुदोषामुळे चिडचिड होत असेल तर दक्षिणेकडे डोके ठेवून झोपावे, त्यामुळे त्याच्या स्वभावात बदल होईल आणि निद्रानाशही होण्यास मदत होईल। घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावा। वास्तुनुसार घराच्या उत्तर पूर्व दिशेला कधीही कचरा साचू देऊ नये किंवा जड वस्तू, यंत्रसामग्री इकडे तिकडे ठेवू नका। वास्तुनुसार तुमच्या वंशाच्या प्रगतीसाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावा। श्रीयंत्र हे लक्ष्मीचे दाता आहे। वास्तुनुसार शुभ मुहूर्तावर स्फटिकाचे जे श्रीयंत्र असते ते तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात किंवा ब्रह्मस्थानावर स्थापन करा। ते लक्ष्मीचे दाता आहे, त्यामुळे वास्तुदोषही भरपूर प्रमाणात कमी होत असतो। दररोज तुळशीची पूजा करा। वास्तुनुसार तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचे रोप लावा। सकाळ संध्याकाळ त्याला साजूक तुपाचा दिवा लावा आणि त्यामुळे लक्ष्मी, सुख, शांती आपल्या घरात नेहमी नांदत असते। वाळलेली फुले घरात ठेवू नका। वास्तुनुसार घरातील खोलीत सुकलेली, वाळलेली फुले ठेवू नये। फुलदाण्यातीलही फुले काढून टाकावी। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा।